नमस्कार. आपण पाहतोय 423 हा क्रमांक. वर्षातील दुसरं पुस्तक पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे विज्ञान साहित्य. तर या सदर पुस्तकामध्ये आपल्याला विज्ञान साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि विशेष, विज्ञान वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान साहित्य, विज्ञान साहित्याची प्रेरणा, उगम आणि विकास, विज्ञान कथा, विज्ञान कादंबरी आणि ललित विज्ञान साहित्य या घटकांचा परिचय करून घ्यावयाचा आहे. तर विज्ञान साहित्य किंवा त्याची संकल्पना समजून घेताना लक्षात येतं की आपलं मराठी साहित्य जे आहे विविध विचारधारा आणि विचार प्रवाहांनी संपन्न असलेलं साहित्य आहे. मध्ययुगीन कालखंडाचा विचार केला तर महानुभावी यांचं साहित्य, संतांचं साहित्य, पंडितांचं साहित्य, शाहीर यांचं साहित्य हे प्राचीन साहित्य म्हणून ओळखलं जायचं. व इंग्रजी राजवटीत अव्वल इंग्रजी कालखंडामध्ये साहित्य त्यानंतर अर्वाचीन किंवा आधुनिक साहित्य म्हणूनही ओळखलं जाऊ लागलं. प्रादेशिक साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, जनवादी साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, कामगार साहित्य असे अनेक साहित्याचे प्रवाह निर्माण झालेले दिसतात, ज्यांचा आपण परिचय सुद्धा करून घेतलेला आहे. आता सध्याच्या युगाचा जर विचार केला तर सध्याचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. सर्व क्षेत्रात विज्ञानाने संचार केलेला आहे. विज्ञानाने केलेली जी काही प्रगती ही डोळे दिपवून टाकणारी अशीच आहे. जगताना क्षणोक्षणी विज्ञान तंत्रज्ञानाने बहाल केलेल्या सोयीसुविधा आपण वापरत आहोत. भविष्यात याच्यामध्ये आणखी वाढ होणार आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनत चाललेला आहे. त्याशिवाय आपण जगू शकत नाही अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे. किंवा ज्ञात जगापलीकडे पाहण्याची दृष्टी आणि त्या नजरेला दिसणारे प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारी प्रचंड मेहनत, सततचा अभ्यास, यातून नाविन्याची आस, निसर्गाचे नियम समजून घेण्याची धडपड आणि या नियमांच्या चौकटीत अजूनही सृजनाचा घेतलेला यशस्वी ध्यास हेच या परिवर्तनामागचे कारण आहे. आणि म्हणूनच विज्ञान साहित्य हे विज्ञान आणि मानवी जीवन यांचं ऐक्य या ठिकाणी येतं. मानवी जीवनाच्या प्रगतीच्या मुळाशीच विज्ञान असल्यामुळे तो सर्जनाला अधिक वाव मिळतो. तर विज्ञान साहित्याची संकल्पना लक्षात समजून घेता लक्षात येतं की पाश्चात्य साहित्यातून विज्ञान साहित्य हा प्रवाह मराठी भाषेत आलेला आहे. ज्ञान आणि विज्ञानाच्या बाबतीत पाश्चिमात्य देशामध्ये भारतापेक्षा कितीतरी पटीनं हे देश अग्रेसर होते. विज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनाला हितकारक असे शोध लागू लागले आणि मानवी जीवन हे अधिकाधिक प्रगतशील होत गेलं. इसवी सन 1800च्या सुमारास झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे विज्ञानाचा मानवी जीवनावरील प्रभाव वाढू लागला. सर्वसामान्य लोक विज्ञानाची नोंद घेऊ लागले. मानवाचे भौतिक जीवन उन्नत झाले, तसे सामाजिक जीवनही बदलू शकेल याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आणि या उत्सुकतेमुळेच पाश्चात्य देशामध्ये विज्ञान साहित्याचा जन्म झाला. वेगवेगळे शोध आहेत, आपल्याला सर्वांना परिचयाचे आहेत. बऱ्याचशा विज्ञानाचे शोध लागलेले दिसतात. भारतामध्ये देखील ज्ञान आणि विज्ञानाची परंपरा ही इंग्रजांच्या अनुषंगाने सुरू झालेली आहे. 1818 मध्ये इंग्रजी अंमल सुरू झाला आणि मग इंग्रज यांनी सुरू केलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून मराठीमध्ये विज्ञान आलेलं आहे. प्रारंभीच्या नियतकालिकांमधून शोधांची माहिती रंजकपणे सांगितली गेली. त्यानंतर इंग्रजी विज्ञान साहित्य भाषांतरित रूपांतरित स्वरूपात मराठीत उपलब्ध होऊ लागले आणि मग विज्ञान हे ज्याच्या आशयाचे अविभाज्य अधिष्ठान आहे अशा साहित्यकृतींचा समावेश सायन्स फिक्शन किंवा लघुरूप SF या इंग्रजी संज्ञेने केला जातो. आणि याला सायन्स फिक्शनला मराठीमध्ये पर्याय म्हणून विज्ञान कथा ही संज्ञा रूढ आहे. आणि या संज्ञेमध्ये कथा हा शब्द जरी असला तरी केवळ कथा या साहित्य प्रकारापुरती ही संज्ञा मर्यादित राहत नाही, तर तिच्यामध्ये कथेप्रमाणेच कादंबरी, नाटक इत्यादी अन्य ललित साहित्याचा देखील समावेश होतो. पाश्चात्य देशांमध्ये सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान कथा असं म्हटलं जायचं. त्यात कथा, कादंबऱ्या येतात. जसं मराठीमध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य या प्रवाहांच्या संकल्पना आहेत. तसंच विज्ञानात्मक सर्जनशील साहित्य म्हणून विज्ञान साहित्य देखील आहे. विज्ञान साहित्य हे मुळातच कल्पित वास्तवावर आधारलेलं असतं, मात्र इथे मानवी जीवनाच्या मूळ धाब्यावरच ते पोचलेलं असतं. विज्ञान साहित्याची संकल्पना स्पष्ट करताना वदी कुलकर्णी असं म्हणतात की आज घटकेचे सिद्ध विद्वान आणि त्याची अनेकानेक संभाव्य आणि शक्य अनुभव रूपे यातून कलात्मक कल्पनेच्या पातळीवर जीवनचित्रांच्या जितक्या म्हणून विविध आणि वैचित्र्यपूर्ण नवरचना करता येतील तितक्या त्या करण्याचे कार्य विज्ञान साहित्य करत असते. आज प्रत्यक्षात जे अनुभव सृष्टीत अस्तित्वात नसते किंवा विज्ञानाच्या ज्ञानसृष्टीत सिद्ध झालेले नसते अशा कल्पित विश्वाच्या निर्मितीत दर्शनात विज्ञान साहित्य रमून गेलेले असते. विज्ञान साहित्याचा लेखक हा विज्ञान संशोधक किंवा शास्त्रज्ञ असतोच असायला पाहिजे असे नाही, तर आजच्या उपलब्ध विज्ञान भूमीवर ठामपणे उभे राहून
तो जणू विज्ञान संशोधनाच्याच वाटेने आपला कल्पना प्रवास सुरू करीत असतो. विज्ञान साहित्य सद्यकालीन विज्ञानाच्या आधारे अनेकविध संभाव्य आणि शक्य अनुभव रूपे आकाराला आणत असते. यातून कलात्मक कल्पनेच्या पातळीवर जीवनचित्रांच्या जितक्या विविध आणि वैचित्र्यपूर्ण नवरचना आहेत ते चित्रित करण्याचे कार्य विज्ञान साहित्य करत असते. या विज्ञान साहित्याच्या बऱ्याचशा व्याख्या देखील आहेत. विज्ञान साहित्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे विज्ञान कथा होय. इंग्रजीत विज्ञान कथेस सायन्स फिक्शन असं म्हटलं जातं. बर्नर्स बॅक यांनी हा शब्दप्रयोग रूढ केलेला आहे. मग याच्यामध्ये विज्ञान कथा, विज्ञानाधिष्ठित कथा, विज्ञानरंजन कथा, विज्ञान काल्पनिका, विज्ञान कादंबरी असे सगळे प्रकार यामध्ये येतात. भविष्यातील विज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांची कथा म्हणजे विज्ञान कथा असं देखील म्हटलं जातं. जॉन कॅम्पबेल म्हणतात की तंत्रज्ञानाधिष्ठित समाजाची स्वप्ने, आशा आणि भीती यांनी युक्त अशी कथा म्हणजे विज्ञान कथा. पॅट्रिक पेरिंडर असं म्हणतात की भविष्यात नजर लावून असलेली अवकाश युगातील कथा म्हणजे विज्ञान कथा. वास्तवाचं निराळ्या तंत्राने केलेलं प्रक्षेपण म्हणजे विज्ञान कथा. अशा बऱ्याचशा विज्ञान कथा करण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो. आणि आजवरची साध्य विज्ञान प्रगती संकल्पित तसेच ज्याच्या साध्यविषयीचे प्रत्यक्ष प्रयत्न चालू आहेत अशी वैज्ञानिक उद्दिष्टे महत्त्वाची ठरतात. विज्ञानामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांना माणसं कशी सामोरे जातात हे सांगणारी कथा म्हणजे विज्ञान कथा होय. म्हणजे विज्ञान कथा या भक्कम शास्त्रीय पुरावा आणि बुद्धिनिष्ठ अंदाज यावर आधारलेल्या असतात. विज्ञान ज्या सत्याचा शोध घेतं त्या सत्य शोधनाची विज्ञान लेख करत असतं. विज्ञान कथा मुख्यतः कल्पित असते. त्यातील विज्ञानही कल्पित सत्य असते. ती संपूर्ण शास्त्रीय सत्याचा दावा करू शकत नाही. लेखकाची कल्पना हा विज्ञानाचा नवा शोध नसतो, तर लेखकाच्या कल्पनेने शास्त्रीय शोधाला काही पावलं पुढे नेलेलं असतं. विज्ञानाची माहिती देणं, शोधांची कथा सांगणं हे विज्ञान कथाकाराचं काम नव्हे, तर आपल्याला जे विज्ञान ठाऊक आहे ज्याने भविष्य काळात प्रक्षेपण करून भविष्यात कोणकोणते शोध लागतील त्याबद्दल विचार करणं हे विज्ञान कथाकारांचं काम आहे. भविष्यकालीन विज्ञानाचा मानवी जीवनावर, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रावर काय परिणाम होईल हे विज्ञान कथा लेखकांना तपासायला हवं आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर भविष्यकालीन वैज्ञानिक प्रगतीचा अंदाज घेऊन त्या काळातील मानवी जीवन व्यवहारावर भाष्य करणारी कथा म्हणजे विज्ञान कथा असं म्हटलं जातं. विज्ञान साहित्य आणि एकूण साहित्य प्रकार यांचा विचार केला तर विज्ञान साहित्यात विज्ञानाशी संबंधित सर्व साहित्य प्रकार समाविष्ट होतात. मग कथा, कादंबरी, कविता, एकांकिका, नाटक, वैज्ञानिक निबंध, लेख यांचा यामध्ये समावेश होतो. प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि मराठीतील ख्यातनाम विज्ञान साहित्य जयंत राळेकर यांनी विज्ञान साहित्याचे 6 प्रकार केले. 1. वैज्ञानिक विषयावरील संशोधनात्मक प्रबंध. 2. विज्ञानाच्या एखाद्या शाखेतील किंवा उपशाखेतील जागतिक प्रगतीचा आढावा. 3. एखाद्या वैज्ञानिक सामान्य वैज्ञानिकांना समजेल अशा मुद्द्याची पातळीवर चर्चा करणारा लेख म्हणजे शोध निबंध. 4. विज्ञानकोश. 5. सामान्य सुशिक्षितांसाठी वैज्ञानिक माहिती पुरवणारे लेख. 6. कथा, कादंबरी, कविता या प्रस्तावित साहित्यिक माध्यमातून एखाद्या वैज्ञानिक कल्पनेचे चित्रण करणारे विज्ञान साहित्य. असे वेगवेगळे 6 प्रकार आहेत. विज्ञान साहित्याची व्याख्या संकल्पना पाहता लक्षात येतं की कथा, कादंबरी, कविता, नाटक यांचा यामध्ये अंतर्भाव केला जातो आणि पॉप्युलर सायन्स म्हणजेच लोकार्थ विज्ञान अथवा ललित विज्ञान साहित्य यामध्ये विज्ञानावरचे लालित्यपूर्ण भाषेत लिहिलेले निबंध आणि लेखांचा समावेश होत असतो. सायन्स फिक्शनला विज्ञान साहित्य संज्ञा मराठीत वापरली असली तरी साहित्याला ललित साहित्य म्हणून आपण आजही ओळखतो. तसंच विज्ञान साहित्याला देखील ललित विज्ञान या नावाने ओळखलं जातं. विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा माणसावर होणाऱ्या परिणामांचे चित्रण करणारी वाङ्मयाची शाखा म्हणजे विज्ञान साहित्य अशी देखील विज्ञानाची सर्वसमावेशक व्याख्या केली जाते. म्हणजे विज्ञान साहित्य ही वाङ्मयाची शाखा आहे, ती विज्ञानाची शाखा नाही हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं. विज्ञान साहित्याच्या केंद्रस्थानी माणूसच असला पाहिजे. विज्ञान असून चालणार नाही, तर माणसाच्या भावविश्वाचे चित्रणच विज्ञान साहित्याला अपेक्षित असतं. विज्ञान कथा ही विज्ञानाबद्दल सांगत नसून माणसाबद्दल, त्याच्या भावभावनांबद्दल सांगत असते. विज्ञान साहित्याचे स्वरूप पाहता सर्जनशीलतेची 3 प्रमुख क्षेत्र आहेत: साहित्य, कला आणि विज्ञान. आणि या 3 क्षेत्रांची आजवरची वाटचाल प्रभावी आणि बलशाली तर आहेच, पण ती स्वतंत्रपणे होत आलेली दिसून येते. त्यामुळे 3 क्षेत्रांच्या प्रगतीचे मार्ग आजवर तरी एकमेकांना समांतर राहिलेले दिसून येतात. इंग्रजी साहित्यात चक्षु चमत्कारिक अशा अनेक कथा अनेक शतकांपासून लिहिल्या जात होत्या, परंतु या कथांना विज्ञान कथा म्हणता येईल असं त्यामध्ये काहीही नव्हतं. चंद्रप्रवासासाठी रॉकेट वापरण्याची कल्पना
1657 मध्ये सायरानो डी बार्गेस यांनी लिहिलेल्या दी केमिकल हिस्ट्री ऑफ द स्टेटस अँड एम्पायर्स ऑफ द वर्ल्ड ऑफ मून या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये आढळते. पाश्चात्य साहित्यामध्ये देखील विज्ञान साहित्य हा प्रवाह रूढ होत असताना त्यातील नियतकालिकांनी जी काही मोलाची जबाबदारी बजावली त्यामुळे विज्ञान कथा प्रसिद्ध करणारी मासिकं उदयाला आलेली दिसतात. विज्ञान साहित्याच्या अनुभवसृष्टीचा विचार केला असता विज्ञान साहित्यातील अनुभवसृष्टी आपल्या नित्याच्या रूढ साहित्यातील अनुभवसृष्टीवरून वेगळे असते. आपले साहित्य आपल्या पृथ्वीशी, या मातीशी, या माणसांशी, पशु पक्षी, निसर्ग, अवकाश यांच्याशी बांधलेला आहे आणि विज्ञान साहित्यातील सारी सृष्टीच या ठिकाणी वेगळी दिसते. विज्ञान साहित्यातील वेगवेगळ्या विषयांचा या ठिकाणी परिचय करून दिलेला आहे की कुठले कुठले विषय विज्ञान साहित्यामध्ये समाविष्ट होऊ शकतात. म्हणजे सूक्ष्म सजीवापासून ते अगदी गजबजलेल्या अंतराळाला व्यापून राहणारे विज्ञान साहित्य यामध्ये येत असतं. विज्ञान साहित्याचे विशेष पाहता विज्ञान साहित्याचा उगम पाश्चिमात्य देशात झालेला आहे. 19व्या शतकाच्या मुख्यातीपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि साहित्य यांचा मेळ घालता येईल अशी कल्पना कुणालाही नव्हती. परंतु पाश्चिमात्य देशात विज्ञानाच्या प्रसारामुळे औद्योगिक क्रांती झाली आणि मानवी जीवनात विज्ञानाला महत्त्व प्राप्त झालेलं दिसून येतं. विज्ञान कथेच्या सर्वसमावेशक व्याख्या जरी झालेल्या नसल्या तरी विज्ञान कथा, विज्ञानरंजन कथा, विज्ञान काल्पनिका, विज्ञान कादंबरी हे सर्व सायन्स फिक्शनचेच समानार्थी शब्द आहेत हे दिसून येतात. आणि मग इथे वेगवेगळ्या विज्ञानाच्या संबंधी म्हणजे विज्ञान साहित्य कसं विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर येतं परंतु फोकस कसा मानवावर किंवा मानवी भावविश्वावर असतो, शक्य तितकं शक्य अधिकाधिक चित्र कशी भविष्याच्या दृष्टीनं यामध्ये रेखाटलेले असतात आणि विज्ञान साहित्यात बुद्धी आणि भावना या दोहोंनाही आवाहन केलेलं असतं. आता विज्ञानाचा उदय हा मात्र मानव आणि सभोवतालच्या निसर्ग यांच्या परस्पर संपर्कातून झालेला दिसून येतो. विज्ञानाच्या उदयाला मानवाची जगण्याची धडपड आणि जिज्ञासा या गोष्टी कारणीभूत असतात. विज्ञान म्हणजे शोध, विज्ञान म्हणजे विशिष्ट प्रकारचे ज्ञान, विज्ञान म्हणजे विकास, विज्ञान म्हणजे मानवाने स्वसुखासाठी सुविधांसाठी लावलेला विविध घटकांचा शोध. विज्ञान हे माणसाच्या सुखासाठी, समृद्धीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलेले आहे. विज्ञान या संज्ञेचा अर्थ व्यापक असून मानवाने विश्वाविषयी प्राप्त करून घेतलेले सर्व स्पर्शी ज्ञान विज्ञानामध्ये समाविष्ट असते. म्हणजे समग्र मानवी जीवनाचे दर्शन घडवणे हा या साहित्याचा विषय असतो. मानवी भावनात्मक अनुभूतीचा आविष्कार त्यामध्ये असतो. मानवी जीवनाबरोबर संबंध, पशुपक्षी, सृष्टी यांचे दर्शन या साहित्यामध्ये होत असते. सृष्टीच्या समष्टीमध्ये वावरत असताना मानवी जीवनाची होणारी जडणघडण, संस्कृतीचा विकास, भूगोल, इतिहास यांचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटलेले असते. भूतकालीन घटनांना यथार्थ प्रकट करण्याबरोबरच वर्तमानाचे वास्तव आणि भविष्यातील आशादायी चित्र साहित्यामध्ये निर्माण झालेले असते. विज्ञानाचा विचार केला असता विज्ञान म्हणजे काय तर विज्ञान म्हणजे सुसंघटित विशेष ज्ञान होय अशी विश्वकोशामध्ये त्याची व्याख्या आहे. विज्ञानाला इंग्रजीमध्ये सायन्स असं म्हणतात. सायन्शिया या लॅटिन शब्दावरून तो घेण्यात आलेला आहे. माहीत करून घेणे अथवा जाणून घेणे हा त्याचा अर्थ होय. मराठीमध्ये विज्ञानाला शास्त्र असे म्हणतात. विशिष्ट पद्धतीने केलेल्या अभ्यासाला विज्ञान अथवा शास्त्र म्हणता येईल. या अभ्यासाला एक शिस्त असते, त्याची एक पद्धत असते. निरीक्षण, प्रयोग आणि मुळाशी जाणे हे त्यामधील प्रमुख घटक असतात. हा अभ्यास तपासता येऊ शकतो, त्याची पडताळणी घेता येऊ शकते. कालांतराने पडताळा घेऊन आधीच्या निष्कर्षात काही बदल झाल्यास त्याचाही सार्वत्रिक अनुभव यामध्ये घेतला येऊ शकतो. विज्ञान म्हणजे काय तर विशिष्ट प्रकारचे ज्ञान. विज्ञान म्हणजे निसर्गातील घटनांचे आणि त्या घटनांच्या व्यापक नियमांचे निसंदिग्ध ज्ञान. विज्ञान म्हणजे विश्वातील घटनांचे बुद्धीच्या सहाय्याने केलेले कार्यकारण भावावर आधारित असे आकलन होय. मानवाला निसर्ग, पशु, पक्षी, वस्तू, विश्वातील घटना यांच्या संबंधी विलक्षण कुतूहल आणि जिज्ञासा असते आणि या जिज्ञासेपोटी प्रचंड ज्ञानसाधना केली जाते. अभ्यासातून एखादे नवे तत्व शोधले जाते आणि नव्या नव्या शोधाचा ध्यास विज्ञान घेत असते. मानवी जीवनाला सुखकारक, हितकारक गोष्टींची निर्मिती विज्ञान करत असते. विज्ञान म्हणजे काय, संगीत म्हणजे काय किंवा खेळ म्हणजे काय हा एक महत्त्वाचा प्रश्नच आहे. या प्रश्नासारखा विज्ञान म्हणजे काय हा तर एकूणच आपल्या लक्षात येतं की विज्ञान या शब्दाच्या अर्थचिटेमध्ये कृती करणे याचा अंतर्भाव होत असतो. विज्ञान म्हणजे काय प्रश्नाचे उत्तर विज्ञान काय करते किंवा वैज्ञानिक काय करतो हे दाखवून देण्यामध्ये दडलेले असते. शोध लावले जातात, प्रयोग केले जातात, निरीक्षणं केली जातात, अंदाज वर्तविले जातात, सिद्धांत मांडले जातात, त्यांचे समर्थन किंवा खंडन केले जाते.
घटनांचे स्पष्टीकरण कार्यकारण भावाच्या किंवा संभाव्यतेच्या परिभाषेत दिलेले असते. निसर्गातील घटना मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या वेगवेगळ्या चिकित्सक पद्धतीने आलेल्या ज्या काही घटना आहेत त्या या ठिकाणी तपासून पाहिले जातात आणि सत्य शोधून काढणे हे विज्ञानाचं कार्य असतं. चिकित्सक वृत्ती हा विज्ञानाचा गाभा आहे आणि आपल्याला येणाऱ्या विविध अनुभवांचे किंवा आपल्या आसपास घडणाऱ्या विविध घटकांचे एखाद्या नियमाला अनुसरून सूत्रबद्ध वर्गीकरण यामध्ये केलेले असते. विज्ञान आणि मानवी जीवनाचा विचार केला तर विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचे अविभाज्य संघ आहे. मानवी जीवनाच्या विकासाचा पाया आहे. मानवीचे जीवन सुखकारक झाले आहे त्याच्यामध्ये विज्ञानाचा फार मोठा रोल आहे. विज्ञान हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे असून त्यामध्ये नवी उपकरणं, हत्यारं, यंत्र, द्रव्य, ऊर्जा स्रोत पुढे आलेले दिसतात आणि माणसांचे जीवन अचानक पालटून गेलेलं दिसतं. वाटेच्या इंजिनचा शोध असेल तो लागलेला दिसतो. लोखंड, पोलाद, दगडी कोळसा यांच्या कार्यक्षम उत्पादन पद्धती या दृष्टीने देखील पुढे आलेल्या आहेत. जीवविज्ञानाशी निगडीत संशोधनामुळे पाळीव प्राण्यांच्या नवनवीन जाती, वनस्पतींचे चांगले वाण, खत, कीटकनाशके, शेतीची अवजारे, एकूणच यंत्रसामग्री, सिंचन सुविधा अशा सगळ्यामुळे कृषी क्षेत्रामध्ये क्रांती झालेली दिसून येते आणि मानवाच्या विविध व्याधींवर इलाज शोधून काढलेले या ठिकाणी दिसतात. देवी, पोलिओ, क्षय, कॅन्सर, एड्स सारख्या रोगांवर इलाज, संतती नियमन, विविध प्रकारच्या सर्जरी व अवयवारोपण या वैद्यकीय क्षेत्रातील झालेल्या प्रगतीमुळे मानवी जीवन हे अधिक सुखी झालेलं आहे. माणसाचे आयुर्मान वाढलेले आहे आणि मानवाचे भौतिक जीवन हे अधिक मुखी आणि संपन्न झालेले दिसून येतं. म्हणजे समृद्ध जीवनाकडे वाटचाल करणाऱ्या ज्ञानाचा शोध म्हणजे विज्ञान होय, अशी विज्ञानाची व्याख्या केली जाते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आपल्या जीवनात अविभाज्य भाग बनलेला आहे. आपली सारी सगळी जीवनशैलीच लाईफस्टाईलच विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे व्यापलेली दिसून येते. अगदी स्वयंपाकघरापासून दिवाणखान्यापर्यंत सर्वत्र तंत्रज्ञानाचा वापर आपण करत असतो. भारत आणि वैज्ञानिक प्रगतीचा विचार केला असता प्राचीन जगाचा विचार केल्यास भारत विज्ञानाच्या विकासाच्या दृष्टीने पुढे होता. शून्याचा शोध लावणारी ही भारतभूमी आहे. एकेकाळी भारतीय बुद्धीनं गणित, खगोलशास्त्र, धातुविज्ञान, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, स्थापत्यशास्त्र यासारख्या विज्ञानामध्ये स्पृहणीय प्रगती केली आणि ते महत्त्वाचे शोधही त्यांनी लावलेले दिसून येतात. भारतामध्ये आधुनिक विज्ञानाचा प्रारंभ इंग्रजांच्या मुळे आला आणि इंग्रजांनी आपल्या राज्य विस्तारासाठी आणि स्थैर्यासाठी शिक्षण, ग्रंथालय, विद्यापीठे यांची निर्मिती केलेली दिसून येते. भारतीय शेतकी संशोधन संस्था आहेत. नवी दिल्ली, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड, बँगलोर, हाफकिन इन्स्टिट्यूट, मुंबई अशा वेगवेगळ्या विज्ञान संस्थांची निर्मिती झालेली दिसते आणि जागतिक विज्ञान क्षेत्रात आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवणारे भारतीय गणिती श्रीनिवासी रामानुजन, थोर विज्ञान उपासक सी.व्ही. रामन, श्रेष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस आणि विक्रम साराभाई यांचे कार्य या दृष्टीने फार महत्त्वाचे दिसून येते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार केला असता तर सुमारे 10 लाख वर्षांपूर्वी मानव हा पृथ्वी तलावर अस्तित्वात आला आणि त्यापैकी गेली 6 वर्षे त्याला लेखनकला अवगत आहे. आधुनिक विज्ञान 17व्या शतकात विकसित झाले तर त्याला आत्ता 300 वर्षे उलटली आहेत आणि 17व्या शतकातील वैज्ञानिकांनी विज्ञान क्रांती घडवली आणि विज्ञानाचा संचार सामान्यपर्यंत करून दिलेला दिसून येतो आणि सामान्य माणसालाही विज्ञानाविषयी आस्था आणि आपुलकी वाटू लागलेले आहे. 300 वर्षापासून विज्ञानाने मानवी विचारांचे समर्थन, नियंत्रण केलेले दिसून येते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा मानवाची विचार करण्याची पद्धत आहे. निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, पडताळा, तर्क, अनुमान यांचा वापर करून निष्कर्ष या ठिकाणी काढले जातात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हरघडी विज्ञानाचा वापर आपण करत असतो. इंग्रजी शब्दात काही बोलायचं असेल तर आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या सुविधा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण वापरत असतो आणि समाजात त्याचा वापर हा मुक्त असते चालूच असतो. वैज्ञानिक हे आपले जीवन समग्र विज्ञान तंत्रज्ञानाने वापरलेलं आहे असं ते म्हणताना दिसतात. आता एकूणच विचार केला तर आज ज्या काही प्रगत अर्थाने आपण वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द वापरतो तशी विचार पद्धती भारतात प्राचीन भारतामध्ये अस्तित्वात नव्हती. तर केवळ फक्त कुतूहल करणं, गरज त्यांच्या पूर्ततेसाठी प्रयोग करणं या दृष्टीनंच ज्ञाननिर्मिती होत होती. वैज्ञानिक दृष्टिकोन मिळाले पुढे जाऊन आणि मग खऱ्या अर्थानं लोक हे वळलेले दिसतात. समाजात रुजण्यासाठी विज्ञानमय वातावरण निर्माण झालेलं दिसतं.
विज्ञान तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगायला हवे, त्यातून त्यांचा दृढ विश्वास वाढला पाहिजे याची काळजी या ठिकाणी घेतली जाते. वैज्ञानिक दृष्टिकोनाने विज्ञान साहित्याचा विचार केला असता विज्ञान साहित्य ही वाङ्मयाची एक शाखा आहे आणि ती विज्ञानाची नाही, तर विज्ञान साहित्य हे इतर साहित्यासारखे असते, परंतु ते विज्ञानाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेलं असते. एखादे वैज्ञानिक तथ्य किंवा ते वैज्ञानिक कल्पना गोष्टीच्या रूपाने मांडलेले या ठिकाणी असतात. वैज्ञानिक तथ्य किंवा कल्पना किंवा मांडण्याची विज्ञानाची पद्धत असेल ती देखील या ठिकाणी महत्त्वाची ठरते. विज्ञान साहित्य हे वर्तमानकालीन जीवनाच्या आधारे भविष्यकालीन विज्ञान तंत्रज्ञानाची भाकितं करत असतं आणि त्याबरोबरच भविष्यकालीन जीवनाचा विज्ञानाने निर्माण केलेला समस्यांचा वेध या ठिकाणी घेतलेला असतो. विज्ञान साहित्य लिहायला वैज्ञानिकच लागतो असं नव्हे, तर अन्य कुठल्याही विषयाचा लेखक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर या कोणाचाही भरणा यामध्ये असू शकतो. जयंत नारळीकर यांनी विज्ञान कथाने वैज्ञानिक पद्धतीविषयी म्हणतात की विज्ञानाशी संबंध असलेल्या काही कथा लिहिण्याचा मी प्रयत्न केला आणि करीतही आहे. इतकेच की त्यांनाही विज्ञान कथा म्हणतो. वास्तविकच्या कथा असायला पाहिजेत, तिथे कथातंत्र असावे, व्यक्तिचित्र रेखाटलेले असावे आणि वैज्ञानिक माहिती त्यात कशी अंतर्भूत व्हावी या प्रश्नांवर या ठिकाणी चर्चा केली जाते. भारतीय भाषांमध्ये मराठी विज्ञान कथा जास्त प्रमाणात लिहिली जाते आणि इतर भाषांमध्ये विज्ञान कथेपेक्षा ती अधिक सकस अशी ठरलेली आहे. मराठी लेखकांच्या विज्ञान कथा इंग्रजी, तमिळ, हिंदी, तेलुगू, बंगाली आदी भाषेमध्ये अनुवादित झालेला देखील दिसून येतात. मराठीमध्ये विज्ञानाला महत्त्व देऊन केलेला वृत्तपत्र, नियतकालिका, प्रकाशक, लेखक, शासन स्तरावरील उपक्रम यांच्यामुळे इतर विज्ञान साहित्याला पोषक असे वातावरण या ठिकाणी झालेलं दिसून येतं. आणि विज्ञान साहित्य आणि ललित साहित्य तर साम्यभेद पाहता लक्षात येतं की ललित साहित्याचा विषय हा माणूस आहे आणि माणूस आणि निसर्ग यांना, पर्यावरणानं, पशु पक्षी आणि तेथील पर्यावरण यांच्या अवकाशाशी मानवी जीवनाचा शोध घेणं हे ललित साहित्याचं उद्दिष्ट आहे. म्हणजे मानवाची वर्तन प्रक्रिया काय, गुणदोष, काम, क्रोध, लोह, मोह, मद, माया, मत्सर या क्षणरूपांच्या विकार भावनाचं चित्रण या ठिकाणी किंवा दर्शन या ललित साहित्यामध्ये होत असतं. यशवंत रांजणकर यांच्या मते बुद्धी आणि भावना या दोहोंनाही विज्ञान साहित्यामध्ये आवाहन द्यावयाला हवं. ललित विज्ञान कथेमध्ये विज्ञानाचा कथा किंवा विज्ञानाचा किती सहभाग असला पाहिजे कथेमध्ये, एकूणच कादंबरीमध्ये, तर याविषयी बाळ फोंडके असं म्हणतात की विज्ञान कथेत कथा हा मुख्य पदार्थ असून त्यातील विज्ञान हे मिठासारखे असले पाहिजे. विज्ञान साहित्याचे वेगळेपण किंवा विशद करताना सुबोध जावडेकर असं म्हणतात की साहित्याला समाज जीवनाचा आरसा म्हणतात आणि आपल्या आसपासचे जे पडते त्याचे प्रतिबिंब साहित्यामध्ये हे उमटत असते आणि विज्ञान साहित्यातही प्रामुख्याने साहित्याचे समाजाचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. म्हणजे आपल्या आसपास जे घडतं त्याच्या विरुद्ध पूर्णपणे इकडं आपल्याला दिसून येतं प्रतिबिंब. समाज जीवन आजचे असते किंवा आजचे नसते तर भविष्य काळातले असते. म्हणून मग आपण फार पूर्ण विचार करता एकूणच लक्षात येतं की भविष्य काळातले जर असते तर आपण मग फार तर विज्ञान साहित्याला आरसा न म्हणता काय म्हणलेलं असतं, दुर्बीण असं म्हटलं जातं, म्हणलं असतं. उद्याचे समाज जीवन निरखायची जी काही दृष्टी आहे ती यामुळेच आलेली दिसते. हीच गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. एकंदरीत काय तर विज्ञान साहित्याचे मूळ प्रामुख्याने उद्दिष्ट शिक्षणाचे नाहीये, तर चांगल्या ललित साहित्याचे जी उद्दिष्ट असतात तीच विज्ञान साहित्याची असली पाहिजे अशी एक त्याची अट ठेवली जाते. विज्ञान साहित्याची परिभाषा आणि लालित्याचा विचार केला असता आधुनिक विज्ञानाचा उदय आणि प्रचार आणि प्रसार हा पाश्चिमात्य देशात झालेला दिसतो आणि विज्ञानातील शास्त्रीय शोधांच्या प्रयोगांच्या आधारे विज्ञानाच्या नव्या शाखा परिभाषा निर्माण झालेल्या दिसून येतात. पाश्चात्य विज्ञान साहित्यामध्ये लेखकाने एखाद्या विशिष्टाचे किंवा एखाद्या विज्ञानाचे तथ्य समजावून सांगण्यासाठी केलेली जी काही परिभाषा आहे ती देखील महत्त्वाची ठरते. मुळात काय तर विचार साहित्य हे ललित साहित्यच असायला हवं. विज्ञानाच्या एकूणच या पार्श्वभूमीवर आकारच यायला हवं. आहारातल्या मिठामुळे विज्ञानाचे उपयोजन व्हायला हवे तर ते अधिक विज्ञानापेक्षा भर देऊ शकतं. हा महत्त्वाचा भाग या ठिकाणी मांडलेला दिसून येतो. आणि मग शेवटी भावनात्मकता, एकूणच भावनाभिव्यक्ती, कुतूहल, जिज्ञासा, रहस्य, व्यक्तिचित्रण, प्रसंगचित्रण, आदिवासी निर्मिती यातून ललित साहित्याचे
एकूणच भाषेचे उपयोजन अधिक प्रभावी झालेले दिसून येते.